आमचे नाही, समोरच्यांचे. टँकर माफियाच उमेदवार व्हायला निघालाय. मग बघा आता कसं काय. ते म्हणतात ना, चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या. काय होणार आहे याचा विचार जरा करा. अजिबात घाबरू नका. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबी. आम्ही पण काही कच्चे नाहीये. एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेलं ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. आम्ही कायदा मोडणार नाही, निवडणुकाच्या संहितेचा भंग करणार नाही. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा. हे तुम्हालाही माहिती. शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे मित्रांनो. यामध्ये पण काय चाललंय काय. आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतोय ना. कशाची हप्तेखोरी. काय हप्ता द्यायचं कारण आहे. IT पार्क मध्ये ऑक्सिजन पार्कच्या धर्तीवर आपल्याला गार्डन विकसित करायचं. वडील तुतारीचं आमदार आणि मुलगा सून भाची भाजपची. आता काय सांगावं. किती रे बनवा. अशीही बनवा बनवी, अशीही बनवा बनवी. माय माऊलीनो, अहो कुठं तरी एकाने तिकडं राहायचं, एकाने बाकीच्यांना सगळ्यांना तिकडं सोडायचं. आपण काही एवढे दुधकुळे आहेत. एवढं आपल्याला समजत नाही. मी तो शब्द वापरणार नाही, तर आमच्याकडे म्हणतात आम्हाला काही समजता का. काय समजतं का ते कळले. त्याच्यामध्ये दमदाटी करून IT कंपनी, बांधकाम व्यावसायिकांची सर्व कंत्राटे त्यांनाच पाहिजे. का बरं. बाकीच्यांना काही कामं मिळू नये. लोकशाही पद्धतीनं, टेंडर पद्धतीनं जो लोएस्ट येईल, जो क्वालिटीचं काम करेल त्याला मिळेल. ही कुठली दादागिरी की आम्हालाच काम मिळालं पाहिजे. काय तुम्हाला अंधण दिलंय काय. हे सर्वांचा वडगाव शेरी आहे. इथल्या सर्व नागरिकांचं चंदननगर खराडी आहे. हे लक्षात घ्या. याच्यामध्ये जाणीवपूर्वक खोटे गुन्हे देखील दाखल करतायत. वास्तविक सगळ्या वेगवेगळ्या खात्याची दादागिरी चालू आहे. कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या तिथं घर पाडणार, अजून बरंच काही तुमचं करणार. अरे काही तुमच्या हातामध्ये काही सगळं कोणी दिलंय का. संविधान सगळ्यांच्या करता घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय.